छगन भुजबळांच्या मुंबई नाशिकमधल्या घरांवर तसंच कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकलेत। नाशिकमध्ये 3 ठिकाणी, मुंबईत एमएटी आणि सांताक्रूजमधल्या भुजबळांच्या घरावर छापे टाकण्यात आलेत। पंकज भुजबळ यांच्याही घरावर एसीबीने छापा टाकलाय। याशिवाय येवल्यामध्ये भुजबळांच्या संपर्क कार्यालयावरही धाड पडली। महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई सुरू झाली आहे। आतापर्यंत भुजबळांचा फास आवळला जातोय असं वाटत असतानाच आता थेट त्यांच्या घरापर्यंत एसीबी पोहोचलंय। एसीबीच्या हाती आता मोठं घबाड लागण्याची शक्यता आहे। कदाचित आणखीही कुठली मोठी नावं यात अडकली आहेत का ती सुद्धा आता समोर येण्याची शक्यता आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या आहेत, त्यांच्याशी बोलूयात। किरीटजी, आतापर्यंत छगन भुजबळांवर आरोप होत होते, आज थेट त्यांच्या घरावर छापा पडलेला आहे। आम्ही जे 2012 मध्ये जनतेला जे वचन दिलं होतं त्याची पूर्ती करीत आहोत। आमची लढाई न भुजबळांची आहे न एनसीपीची आहे। आमची लढाई आहे या घोटाळेबाजांची, ज्यांनी महाराष्ट्र सदन, PWD आता सगळ्या वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या नावाने हजारो कोटी रुपये लुटले। आणि फक्त भुजबळ नाही, लक्षात ठेवा, भुजबळांच्या बरोबर त्याचे जे 40 चोर आहे ना, जे PWDचे इंजिनियर, ज्यांनी पण अनाप शनाप संपत्ती गोळा केली आहे तीही बाहेर काढणार आहे। आपल्याला माहित आहे की काल 70 मिनिटं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट बरोबर आज इथले सगळे छापे आहेत। काही दिवसांनी तुम्हाला विदेशातली पण भुजबळांची संपत्ती बाहेर येणार। मला एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू द्या, मी आत्ताच मुंबई हायकोर्टातून बाहेर पडलो। आता तटकरे सिंचन घोटाळ्यांच्या याचिकेची हिअरिंग होतं आणि त्यात तटकरेचे 1 डझन वकील उपस्थित होते। पण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, किरीट सोमय्या पॉलिटिशियन आहेत, ही पॉलिटिकल फाईट आहे, ऍडमिट करू नका। परंतु कोर्टाने त्याचं काही एक ऐकलं नाही। 3 महिने सरकारने सिंचन घोटाळ्याचा फायनल रिपोर्ट द्यायचं मुदत मागितली। कोर्टाने सिंचन घोटाळा, तटकरे घोटाळ्याच्या 3 महिन्यात फायनल रिपोर्ट देण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहे। आज भुजबळांच्या घरी छापे आहे। 3 महिन्यांना तुम्हाला सिंचन घोटाळ्यातले सगळे घोटाळेबाज जे आहे त्यांच्या घरावरील पण छापे, चौकशी सगळं दिसेल। आपल्यासोबत एनसीपीचे नवाब मलिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलूयात। नवाबजी, ऐकलत आपण, महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झालेली आहे आणि आता सिंचन घोटाळ्या संदर्भात जे आरोपी आहेत, सिंचन घोटाळ्यात अडकलेले, त्यांच्यावरही येत्या 3 महिन्यात कारवाई होणार असं थेट सांगितलेलं आहे। पण त्यांनी दुसरा एक आरोप सुद्धा केलाय की राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप भाजपवर आणि किरीट सोमय्या यांच्यावर केला जातोय। काल पण तुमच्या चॅनलवर 9 ते 10 मी बसून चर्चा सोमय्या साहेबांसोबत केली। हा सरकार जे सत्तेत आलंय त्यांनी मागच्या सरकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बदनामीच्या अभियान हाती घेतला होता। बदनामी केली, सरकार आल्यानंतर कारवाई केल्याशिवाय लोक त्यांना प्रश्न विचारणार आहे। त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला आधार देण्यासाठी हे सगळे कारवाई आहे। त्याला न्यायालयीन लढा आम्ही देऊ। कुठलेही आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार, गैरप्रकार केले नाही। आणि जे हे आता सांगतायत तटकरे साहेबांचा, कोर्टाने इन्क्वायरी अहवाल मागितलेला। आता गेले 3-4 वर्ष बरेचसे इन्क्वायरी आम्ही पाहतो, इथेही इन्क्वायरी केली, त्याच्यात चुकीचं केलं नाही तर काय गरज नाही। सरकार असताना काही कुणाला कुठली पद्धतीत अडचणीत आणणे। नवाबजी, आपल्यासोबत त्यांच्या सगळं खरं आहे असं होऊ शकणार नाही, विश्वास आहे। नवाबजी, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत। दीपक, तुम्हीही प्रश्न विचारू शकता। नवाबाई, प्रामुख्याने आता मुख्यमंत्र्यांना आम्ही या संदर्भातच प्रश्न विचारला की जे आरोप भुजबळांकडून केले जातात की या सर्व प्रकरणात सुटबुद्धीने कारवाई होते। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की सर्व कायद्याने आणि
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जी काही चौकशी सुरू आहे, जी काही कारवाई सुरू आहे ती हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशानुसार हे सगळं प्रकरणी या प्रकरणात सगळी तपासणी होते आहे, चौकशी होते आहे. याच्यात राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही आहे. असं असतानाही राष्ट्रवादीकडून किंवा भुजबळांकडून असे आरोप का केले जात आहेत? असं आहे की देवेंद्रजी असतील, भाजपचे सगळे नेते असतील, त्यांनी गेली 5-6 वर्ष या सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवली. हे स्वतःच्या माध्यमातून इन्क्वायरी करण्याचे आदेश घेत आहे. इन्क्वायरी म्हणजे यांना आत टाका, बंद करा, केसेस घ्या असं कोर्टाने सांगितलेलं नाही. हा सरकार जे चुकीचे आरोप होते जे करणे त्याला आधार देण्यासाठी ही सगळी सुरू आहे आणि याला आम्ही कायदेशीर न्यायालयीन लढा करू आणि या सरकारच्या लोकांना राजकीय उत्तर देण्याची आमची तयारी. सोडून कितीही देवेंद्रजी पण काल हेच आरोप व्यक्ती असताना त्यांच्या हातात सत्ता आली तर खोटे आरोपांना आधार देण्यासाठी त्या प्रकारे कारवाई सुरू आहे. त्याला न्यायालयीन धन्यवाद नवाबजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल. दीपक, एकंदरीत काही वेळापूर्वी किरीट सोमय्या यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतली. त्यांनी सांगितले की आत्ताच मी कोर्टातून बाहेर आलोय आणि सिंचन घोटाळ्यासंदर्भात सुद्धा आता अशाच पद्धतीनं 3 महिन्यानंतर कारवाई होताना दिसणार आहे. थेट घरापर्यंत आता हे छापासत्र सुरू होणार आहे असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे. सुवर्ण, हायकोर्टाने सिंचन घोटाळा प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि 3 महिन्यात हा अहवाल सादर करावा असं म्हटलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळ यांच्या घरांवरती छापे सुरू आहेत. नाशिक असो, येवला असो किंवा मुंबईतील 60 ठिकाणी छापे सुरू. येवल्याहून चेतन कोळस आहेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. चेतन, एसीबीनं येवल्यात सुद्धा छगन भुजबळ यांच्या कार्यालयांवर छापा टाकलेला आहे. काय काय अपडेट्स आहेत? दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास एसीबीचे अधिकारी आले पोलिसांना घेऊन आणि त्यांनी अचानक ते छापा मारल्याने एकच मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आला. कुठल्याही व्यक्तीला संपर्क कार्यालयामध्ये जाऊन दिले जात नाहीये. आणखी इतर काय काय अपडेट्स आहेत चेतन? 1.5 तास झालेला आहे, ती चौकशी चालू आहे आणि काही मीडियाचे वार्ता प्रतिनिधीला मध्ये जाऊन दिले जात नाही संपर्क कार्यालयामध्ये. चेतन, एसीबीचे किती अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याबद्दल काही माहिती मिळतेय? 1 अधिकारी 7 कर्मचारी आहेत. धन्यवाद चेतन, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोत. दीपक, तुम्ही बोलत होतात. सुवर्ण, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी छगन भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानावा लागेल. कारण अँटी करप्शन ब्युरोने येवल्याबरोबरच नाशिकमधल्या त्यांच्या काही कार्यालयांवर आणि घरावरती छापे टाकलेले आहेत. मुंबईत 60 ठिकाणी छगन भुजबळांची कार्यालय आणि घर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा छापे सुरू आहेत. मग ते सांताक्रूज इथलं घर असो, दादर इथे कार्यालय आहे त्यांचं, चर्चगेट भागात एक कार्यालय आहे, वरळी येथील एक सुखदामध्ये घर आहे, सुखदा इमारतीमध्ये. या सगळ्या ठिकाणी एका वेळी अँटी करप्शन ब्युरोने धाडी सुरू केलेल्या आहेत. अँटी करप्शन ब्युरोच्या सूत्रांची माहिती दिली आहे त्यानुसार मुंबईत 60 ठिकाणी एका वेळी अँटी करप्शन ब्युरोकडनं या धाडी सुरू आहेत. आणि या ठिकाणी जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. काही इतर वस्तू आढळतात का याच्या संदर्भात अँटी करप्शन ब्युरो तपासणी करत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानावा लागेल. आपल्यामध्ये काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावं आली होती त्या अधिकाऱ्यांवरती अँटी करप्शन ब्युरोने रविवारी छापे टाकले होते आणि रविवारचं हे छापासत्र काल बंद होतं. आणि आज पुन्हा एकदा थेट भुजबळांच्या घरावरती जे माजी मंत्री राहिलेले आहेत राज्यात, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ज्यांच्या काळात महाराष्ट्र सदनचं बांधकाम झालं, कंत्राट देण्यात आलं, या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. त्यामुळे दिल्ली घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी काही महत्त्वाची कागदपत्र अँटी करप्शन ब्युरोच्या हातात सापडतात का हे या छाप्यामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या घरावरती जेव्हा अँटी करप्शन ब्युरोने छापे टाकले होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर सोनं, त्याचबरोबर मालमत्ता मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. आता भुजबळांच्या घरांवरती आणि कार्यालयांवरती जे छापे सुरू आहेत त्या छाप्यातून अँटी करप्शन ब्युरोच्या हातात काय घबाड लागतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुवर्ण, दीपक, मोठं घबाड तर आता हाती लागण्याची शक्यता आहे, पण यातनं आणखी कुठली मोठी नावं सुद्धा पुढे येण्याची शक्यता वाटते? सुवर्ण, प्रामुख्याने आता जी कारवाई सुरू आहे अँटी करप्शन ब्युरोची ती महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुरू आहे. त्याचबरोबर भुजबळांवरती अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे. ती सांताक्रूज इथली एक जमीन, ग्रंथालयाची जमीन एका बिल्डरला हस्तांतरण केल्याप्रकरणी. दीपक, पुन्हा तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. थेट नाशिकहून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत. मुकुल, ही थेट दृश्य आपण दाखवतोय नाशिकच्या त्यांच्या घरावर, कार्यालयांवर सुद्धा छापा टाकण्यात आला एसीबी कडून. काय नेमके आत्ताचे अपडेट्स आहेत? कोण कोण तिथे उपस्थित आहे?
सुवर्ण साधारणतः 1 ते 1.5 तासापासून अँटी करप्शन ब्युरोचे सर्व अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि छापा सत्राला सुरुवात झालेली आहे. प्रामुख्याने आता भुजबळ फार्म जे नाशिक मधलं भुजबळ फार्म म्हणून जे ओळखलं जातं त्याचं कार्यालय पण इथेच आहे आणि कार्यालयाबरोबर निवासस्थान पण इथे आहे. मात्र आता जी कारवाई सुरू आहे ते त्यांच्या निवासस्थानाच्या इथून सर्व प्रकारची कारवाईला सुरुवात झालेली आहे. अँटी करप्शन ब्युरोचे 8 ते 10 वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी असल्याचं समजतं आहे आणि मूळतः सर्व कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. त्या तपासणीमध्ये काय काय सापडेल हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र कारवाईला आता इथे सुरुवात झालेली आहे. मुकुल, थोड्या वेळासाठी थांबवते तुम्हाला. मुंबई आणि नाशिक मधल्या त्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकण्यात आले. नेमके कुठे कुठे छापे टाकलेत ते आपण बघूया. सांताक्रुजला भुजबळांचं घर आहे, तिथे छापा टाकण्यात आलाय. भायखळ्याला सुद्धा त्यांचं एक घर आहे, तिथेही छापा टाकण्यात आलाय. साईकुंज हे त्यांचं दादरमध्ये कार्यालय आहे, तिथे सुद्धा छापा टाकण्यात आलाय. चर्चगेटला एक त्यांचं कार्यालय, तिथे सुद्धा छापा टाकण्यात आलाय. त्यानंतर येवल्यामध्ये संपर्क कार्यालय आहे, तिथेही छापा टाकण्यात आलाय. 1 अधिकारी आणि 7 कर्मचारी आहेत या ठिकाणी. तर नाशिक सिडकोमध्ये भुजबळ फार्म जे प्रसिद्ध आहे तिथेही छापा टाकण्यात आलाय. मनमाडमध्ये पंकज भुजबळांच्या घरी सुद्धा छापा टाकण्यात आलाय. मुकुल, तुम्ही थेट भुजबळ फार्म इथून आहात, तिथली आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. तुम्ही सांगत होतात 7 ते 8 वरिष्ठ अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे? आणि निश्चित सगळ्यांनाच आता सगळेच वाट पाहत आहेत ती यात मोठं घबाड कुठल्या हाती लागेल एसीबीच्या त्याची. सुवर्ण, नक्कीच आत्ता जी कारवाई चालू आहे, मात्र इथे भुजबळ कुटुंबियांपैकी म्हणजे जे समीर भुजबळ किंवा पंकज भुजबळ हे या ठिकाणी नाही आहेत. या ठिकाणी आता कारवाई सुरू आहे. आता आपण बघितलं की 5 मिनिटापूर्वीच इथून एक गाडी बाहेर गेलेली आहे अधिकाऱ्यांची. येणं जाणं सारखं सुरू आहे. हे जे कंपाऊंड दिसतंय हे भुजबळ फार्म हे गेट आहे आणि ह्या इथूनच सर्व जे अधिकारी आहेत ते आतमध्ये जात आहेत. आतमध्ये आपण बघतोय की कागदपत्रांची तपासणी आता सुरू झालेली आहे. पोलीस बंदोबस्त आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. जे त्यांचे रेग्युलर त्यांना जी सिक्युरिटी होती त्यातले 1-2 पोलीस असतील. मात्र आता अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी आल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल सुद्धा नाशिक शहरातल्या PWD अधिकाऱ्यांच्या घरावर छापा मारल्याची माहिती आता हाती लागते आहे. याचबरोबर आता नाशिकमध्ये येवला, मनमाड या ठिकाणी सुद्धा छापसूत्र सुरू झाल्याचं आता माहिती आपल्या हाती येते. जे काही कागदपत्र असतील त्यांची आता छानबीन सुरू आहे आणि त्यातनं पुढे काय घबाड येईल हा भाग पुढचा आहे. मात्र आता सध्या कुठे कुठे प्रत्येक काना आणि कोपरा हा आता शोधला जात आहे. काय काय माहिती हाती लागते हे फक्त आता कागदपत्रांची जमवाजमव आणि त्याचबरोबर इतर काही वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह कागदपत्र सापडतात की काय याबाबत आता चौकशी मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये सुरू आहे. मुकुल, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, फक्त झी24 तासच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहू शकताय. भुजबळांचे जे भुजबळ फार्म हाऊस फार्म आहे तिथली ही दृश्य आहेत. एकाच ठिकाणी मुंबई, नाशिक आणि येवला इथल्या त्यांच्या घरांवर आणि संपर्क कार्यालयांवर छापे टाकण्यात आलेले आहेत. एकंदरीत भुजबळ यांची किती मालमत्ता आहे ते आता एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सुखदा बिल्डिंग, फ्लॅट नंबर 1901, वरळी, किंमत आहे 3,85,00,000. मिल्शिया सोसायटी, फ्लॅट नंबर 20, माझगाव, किंमत आहे 40,00,000. लाजवंती बंगला, फ्लॅट नंबर 2, CBD बेलापूर, किंमत 47,00,000. माणिक महाल, फ्लॅट नंबर 22, चर्चगेट, किंमत सुमारे 3 कोटी रुपये. AG मेहर अली शॉप नंबर 4, भायखळा, किंमत सुमारे 17 लाख रुपये. भुजबळांची मालमत्ता आपण पाहतोय. साईकुंज, फ्लॅट नंबर 7, दादर, किंमत सुमारे 94 लाख. ज्ञानगंगा वाचनालय, माझगाव, किंमत सुमारे 14 लाख. आंबेवाडी घर, किंमत सुमारे 3.71 लाख. भुजबळ फार्म नाशिक, किंमत सुमारे 2.40 कोटी. भुजबळ फार्म घर नाशिक, किंमत आहे सुमारे 14 लाख. आपण ही भुजबळांची मालमत्ता बघितली. या संपूर्ण छापा सत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पाहूयात. एसीबी ने एक एफआईआर रजिस्टर किया है और एफआईआर रजिस्टर करने के बाद इस प्रकार से उनको सर्च लेना पड़ता है और इसलिए वो सर्च ले रहे हैं. ये कोई बहुत अलग बात वो कर रहे हैं ऐसा मुझे नहीं लगता. जो कानूनन चीज़ें करनी चाहिए वो चीज़ें वो कर रहे हैं.
उसके लिए उन्होंने जो अनुमति प्राप्त करनी चाहिए वो अनुमति प्राप्त की है। उस अनुमति के तहत ये सारी कार्रवाई चल रही है। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, आपण त्यांच्याशीही बोलूयात। दीपक, एकंदरीत भुजबळांची मालमत्ता आपण पाहिली, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकली, काही वेळापूर्वी किरीट सोमय्या यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पण राष्ट्रवादीकडून सतत हे बोललं जाते की सूड भावनेनं ही कारवाई केली जाते। एकंदरीत कोर्टाकडनं हे सगळं होतंय, आता नेमकं काय घडू शकतं पुढे, या संदर्भात काय काय सांगता येईल? सुवर्ण, प्रामुख्याने छगन भुजबळ यांची अशी धारणा आहे की आपल्यावर जी कारवाई सुरू आहे ती कारवाई सूड भावनेने सुरू आहे, कारण इतर घोटाळा प्रकरणी सुद्धा अँटी करप्शन ब्युरोकडे तपास सुरू आहे, मग तो सिंचन घोटाळा असो, परंतु या घोटाळ्यांमध्ये कारवाई न होता केवळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण एवढ्या जलदगतीने कारवाई आपल्याला पाहायला मिळते झालेली। भुजबळांवरती केवळ महाराष्ट्र सदन घोटाळा नाही तर सांताक्रूज मधली एक जमीन बिल्डरला बेकायदेशीर हस्तांतर केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे भुजबळांवर तातडीने 2 गुन्हे दाखल होतात। त्याच्यानंतर या गुन्ह्यात ज्या अधिकाऱ्यांची, म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ज्या अधिकाऱ्यांची नावं होती त्या अधिकाऱ्यांच्या घरांवरती छापे पडतात, त्यांच्याकडे मालमत्ता जप्त होते। दुसरीकडे अधिकाऱ्यांवर छापे पडल्यानंतर तात्काळ भुजबळांच्या घरांवरती एकाच वेळी येवला, नाशिक, मुंबई अशा ठिकाणी छापे पडतात आणि केवळ एका घरावर नव्हे तर भुजबळांची जिथे जिथे घरं आहेत आणि जिथे जिथे कार्यालय आहेत त्या सगळ्यांवरती अँटी करप्शन ब्युरो एका वेळी छापे टाकते। या सगळ्या प्रकरणावरून भुजबळांनी जे आरोप केलेत की ही सगळी कारवाई जी आहे ती सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे। या प्रकरणी सरकारची भूमिका जाणून घेणं महत्त्वाचं होतं, कारण त्यांनी सरकारवर सुद्धा आरोप केले होते आणि या सगळ्या प्रकरणाला आपण कोर्टात उत्तर देणार असल्याचं भुजबळांनी जाहीर केलं होतं। परंतु मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी कारवाई सुरू आहे अँटी करप्शन ब्युरोची ती मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू आहे, कारण अँटी करप्शनचा तपास जो आहे तो मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार सुरू झालेला आहे। ही जी सगळी छापे सुरू आहेत ते छापे सुद्धा हायकोर्टाच्या निर्देशानुसार सुरू आहेत, त्यामुळे सरकारने याच्यात हस्तक्षेप केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही या प्रकरणी कुणालाही कारवाई करा किंवा कारवाई करू नका असे निर्देश दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे भुजबळांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढलाय की सूडबुद्धीने कारवाई कुठल्याही प्रकारे सुरू नाहीये। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रविवारी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं होते त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे पडल्यानंतर कालचा दिवस मध्ये गेला नाही, मंगळवारी भुजबळांच्या घरावरती अँटी करप्शन ब्युरोने छापे टाकलेले आहेत। खरं तर हे छापे काल का टाकले नाही असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कारण एक दिवस भुजबळांना मध्ये दिला, ज्या अर्थी रविवारी छापे पडले त्या अर्थी भुजबळ निश्चितच सतर्क झाले असतील की अँटी करप्शन ब्युरो चौकशीसाठी आपल्या घरी सुद्धा येऊ शकते, आपल्या घरांवर आणि कार्यालयावर सुद्धा छापे पडू शकतात। परंतु मध्ये एक दिवस गेल्यानंतर आज मंगळवारी भुजबळांच्या घरांवरती कारवाई सुरू झालेली आहे। हे छापासत्र अँटी करप्शनने सुरू केलेलं आहे, त्यामुळे निश्चितच याच्यात सुद्धा संशय घेण्यासारखा वाव निश्चितच आहे की एक दिवस अँटी करप्शन ब्युरोने उशीर का केला। आता या छाप्यांमध्ये ज्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे, जी कागदपत्र समोर येतील त्या कागदपत्रांमध्ये काय येईल, त्याच्यात भुजबळ दोषी आहेत का किंवा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी किंवा इतर काही घोटाळ्यांप्रकरणी जे भुजबळांवर वारंवार आरोप होत आहेत त्या घोटाळा प्रकरणी काही कागद हे अँटी करप्शन ब्युरोच्या हातात लागतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर या छाप्यांमधून अँटी करप्शन ब्युरोच्या हातात काही लागलं नाही तर निश्चितच या सगळ्या प्रकरणावर एक प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं आणि अँटी करप्शन ब्युरोने छापे टाकायला उशीर का केला हा सवाल याच्यानंतर उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणातून छाप्यांमधून समोर काय येतंय हे पाहणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे। सुवर्ण, दीपक, दुसरा एक प्रश्न असाही उपस्थित होतोय की इतके घोटाळे आहेत पण फक्त महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणीच इतक्या जलदगतीनं कारवाई का केली जाते, भुजबळांभोवतीचा फास इतक्या जलदगतीनं का आवळला जातोय, असा एक सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। निश्चित सुवर्ण, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होता। मीडिया सुद्धा हा प्रश्न विचारते की एवढ्या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असताना राज्य सरकारने किंवा अँटी करप्शन ब्युरोने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी एवढ्या जलदगतीने कारवाई का केली। एकीकडे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ हवी आहे, त्यांच्यावर एक दबाव ठेवायचा आहे, म्हणून केवळ भुजबळांवर कारवाई करायची आणि इतर जी प्रकरणं आहेत, मग सिंचन घोटाळा असो किंवा इतर काही प्रकरण असो त्या प्रकरणात कारवाई करायची नाही, केवळ दिखावा करायचा की आम्ही या सगळ्या प्रकरणात कारवाई करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या दबावाखाली ठेवायचा असा भाजपचा डाव आहे की काय, अशी एक शंका उपस्थित केली जाते। आपल्याला माहिती आहे की राजकारणात कोणालाही कुणाची केव्हाही गरज पडू शकते आणि राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। त्यामुळे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात असली म्हणजे भाजपचा शत्रू असले तरी भविष्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज पडली तर त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलेही आडेवडे न घेता भाजपला साथ द्यावी, त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर हा दबाव टाकला जातोय का, कारण भुजबळांवर कारवाई केली त्याप्रमाणे इतर नेत्यांवर तुमच्या कारवाई होऊ शकते। त्यामुळे
आपल्या दबावाखाली भाजपला राष्ट्रवादीला ठेवायचा हा भाजपचा डाव आहे की काय, अशी शंका या सगळ्यातून उपस्थित होते. त्यामुळे सध्या भुजबळांवर जी कारवाई सुरू आहे त्याबद्दल सुद्धा राज्य सरकारवर आणि विशेषतः भाजपवर एक संशयाने बघितलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं हे साटेलोट नाही का. सुवर्ण. दीपक, आपण नाशिकला जाऊयात. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मुकुल, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे आणि काय चर्चा तिथे सुरू झाली आहे? सुवर्णा, जसं आता दीपकने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने नाशिकमध्ये सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे की हे एक जर सूडबुद्धीने जर भुजबळ, आज विशेष म्हणजे सांगायचं असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे स्थानिकचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं, तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि पूर्णतः नाशिक शहरातली वाहतूक ही खोळंबलेली होती. तो एक विरोध सुरू असतानाच या ठिकाणी छापासत्राला सुरुवात झाली. आतापर्यंत अधिकारी फक्त आता एवढ्यात आपण बघितलं की जेवणाचे डबे वगैरे घेऊन अधिकाऱ्यांचे जेवणाचे खानावळीचे डबे आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या कारवाईला विलंब लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू राहणार हे आता कुठेतरी स्पष्ट होत आहे. जे आता कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कागदपत्रांची कारवाई सुरू आहे. आतमधले जे कपाट्स, लॉकर्स वगैरे असतील ते बघणं चालू आहे आणि त्याच्यामधनं जे आतमध्ये नोकर वगैरे कोण जे माणसं आहेत त्यांच्याशी बातचीत चालू आहे. त्यांच्याकडनं काही माहिती हाती लागते की काय याचा प्रयत्न अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून केला जातोय. मात्र प्रश्नचिन्ह हेच आहे, आता जे कागदपत्र हाती लागत आहेत त्यातनं कारवाईला पुढची दिशा काय मिळणार आणि त्यातनं काही ठोस बाहेर पडणार का? कारण आरोप हे झालेले आहेत, हजारो कोटी रुपयांचे आरोप झालेले आहेत. मात्र या कारवाईतनं बाहेर काय पडणार हा एक प्रश्न सध्या कळीचा मुद्दा म्हणून समोर येतोय. अगदी बरं आहे मुकुल. दुसरा एक मुद्दा दीपकनेही चर्चेत मांडला, तो म्हणजे की रविवारी छापासत्र सुरू झालं अधिकाऱ्यांच्या घरावर औरंगाबादमध्ये वगैरे. रविवारी छापा पडला आणि त्यानंतर कालचा एक दिवस जाऊन आज भुजबळांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे पडतात. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाचा धूर इथे येतोय की कालचा एक दिवस का मध्ये गेला. निश्चितच ही चर्चा सध्या नाशिकमध्ये पण सुरू आहे. जर कारवाई करायला गुन्हे दाखल झालेले होते त्यानंतर कारवाई करायला विलंब का झाला, थेट छगन भुजबळ यांच्या घरावर छापा मारायला उशीर का झाला, अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याचबरोबर एक माहिती अशी पण येते, काल सावरकर नगर जो परिसर आहे त्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून काही PWD अधिकाऱ्यांच्या घरावर छापा मारले होते, अशी एक माहिती आता समोर येते. मुकुल, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. दीपक, तुमचेही धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडूनही सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.